हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, आपण मुंडकोपनिषदमधल्या दुसऱ्या मुंडकातल्या पहिल्या खंडामध्ये तिसरा मंत्र पाहणार आहोत. तिसऱ्या मंत्रामध्ये निर्गुण निराकार असलेल्या परमेश्वराकडून हे साकार असं विश्व उत्पन्न कसं होतं. अंगिरा ऋषी हे शौनक ऋषींना सांगतायत. कारण कसं असतं, थोडी मंत्राच्या अगोदर मी थोडीशी प्रस्तावना करतो. कार्य आणि कारण यांचा संबंध आपण पाहिलेला आहे. सोपं आहे ही गोष्ट अतिशय. आपल्याला जर खुर्ची बनवायची असेल लाकडाची, तर त्याला लाकूड हे कारण असतं. लाकडाचं अस्तित्व असल्याशिवाय त्याची खुर्ची बनवता येत नाही. म्हणून त्याला आपण लाकडाची खुर्ची असं म्हणतो. म्हणजे कारण आणि त्यापासून निर्माण होणारं कार्य यामध्ये समान गोष्टी असायला लागतात. मटेरियल ज्याला आपण म्हणतो ते मटेरियल समान असावं लागतं. पण या ठिकाणी ह्या तिसऱ्या मंत्रामध्ये अंगिरा ऋषी सांगतायत की निर्गुण आणि निर्विकार परमेश्वर आहे. त्याला आकार नाही, त्याला कुठलेही गुण नाहीत, त्याला कर्म नाही. आणि अशा ह्या लक्षणांचा जो परमात्मा आहे तो ही सगुण सृष्टी कसा तयार करतो. आता या ठिकाणी कार्यकारण संबंध लागू पडत नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वर साकार सृष्टी कसा करतो, मग तो पण साकार असायला पाहिजे. त्याचं उत्तर या तिसऱ्या मंत्रामध्ये देतात. एतस्मात् जायते प्राणो मनः सर्वेंद्रियाणि च खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी. एतस्मात् प्राणः, या परमेश्वराकडून प्राण जायते उत्पन्न होतात. मनः सर्वेंद्रियाणि, मन आणि सर्व इंद्रिय, ख वायु ज्योती आपः च, आकाश वायू तेज जल, विश्वस्य धारणी, सगळ्या विश्वाचं धारण करणारी पृथ्वी, हे सगळे उत्पन्न होतात. म्हणजे या मंत्रामध्ये त्यांना असं म्हणायचं आहे, अंगिरा ऋषी सांगतायत, जरी परब्रह्म परमेश्वर पुरुषोत्तम हा निराकार मन इंद्रिय आणि कारण समुदायापासून रहित असला, म्हणजे त्याला गुण नाही, आकार नाही, मन नाही, इंद्रिय नाही, त्याच्याकडं कुठलं साधन नाही, तरीसुद्धा तो सगळं काही करायला समर्थ आहे. कारण त्याच्याकडं एकच गोष्ट जबरदस्त आहे, ती म्हणजे शक्ती. तेच आता एक्सप्लेन करून सांगतायत. तो सर्वशक्तिमान परब्रह्म पुरुष सृष्टीमध्ये प्राण, मन, सगळे इंद्रिय आणि आकाश वायू तेज जल पृथ्वी, म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश, या पंचमहाभूतापासून सगळ्या गोष्टी निर्माण करतो. म्हणजे जरी परमेश्वर निर्गुण निराकार इंद्रिय नसलेला, कोणतीही लक्षणं नसलेला असा असला, तरी पंचमहाभूतांच्या साहाय्याने तो सगळ्या सृष्टीची उत्पत्ती करतो. आता संक्षेपामध्ये हीच गोष्ट परत विराट रूप परमेश्वराचं कसं आहे ते सांगतात. अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्रसूर्यो, दिशश्रोत्रे वाग विवृताश्च वेदाः, वायुः प्राणो हृदयं विश्वस्य, तद्भ्याम पृथिवी हेश सर्वभूतांतरात्मा. अस्य अग्निही मूर्धा, या परमेश्वराचं अग्नी हे मस्तक आहे. चंद्र आणि सूर्य चाक्षुषी, दोन डोळे आहेत. दिशा श्रोत्रे च, दिशा म्हणजे त्याचे कान आहेत. वेदाहा वाक, वेद ही विस्तृत वाणी आहे. वायू प्राण आहे. विश्वस्य हृदयम जगत, जगत हे हृदय आहे. पद्भ्याम, दोन्ही पायांनी पृथ्वी उत्पन्न झालेली आहे. एषः ही सर्वभूतांतरात्मा, हा सगळ्या भूतांचा अंतरात्मा आहे. दुसऱ्या मंत्रामध्ये ज्या निर्गुण निराकार परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे, त्याच परब्रह्मापासून प्रत्यक्ष दिसणारं जगाचं, विश्वाचं, परमेश्वराचं विराट रूप आहे.
या विराट रूपाचं वर्णन भागवतामध्ये 3-4 ठिकाणी आलेलं आहे. विराट परमेश्वराचं रूप हा त्याचा पहिला अवतार भागवतकारांनी सांगितलेला आहे. नंतर हे सगळे मत्स्य कुर्म वराह हे सगळे नंतरचे अवतार आहेत, पण भगवंताचं विराट रूप हा त्याचा पहिला अवतार मानला जातो. आता हे विराट रूप कसं आहे? विराट म्हणजे प्रचंड मोठं, की ज्यावरती ही संपूर्ण सृष्टी अवतरलेली आहे, असं विराट रूप. म्हणजे कसं? तुम्हाला मी छोटंसं उदाहरण सांगतो. एक नाटक चालू आहे, त्या नाटकाचं स्टेज हे विराट रूप समजायचं. संपूर्ण स्टेज भरतमुनींच्या शास्त्राप्रमाणे हे स्टेज 40x100 असावं. आताच्या भाषेत 40 फूट त्याची डेप्थ असावी आडवं आणि 100 लांब असं असावं. असो, तर या स्टेजवर ज्याप्रमाणे ती पात्र अभिनय करतात, देहबोलीने आपला अभिनय इकडून तिकडं चालत असतात, बसत असतात, उठत असतात, चाललेलं असतं त्यांचं, त्याप्रमाणे या विराट देहावरती, परमेश्वराच्या या विराट स्वरूपावरती या सगळ्या 84 लक्ष योनींचं आणि निर्जीव वस्तूंचं चलनवलन चाललेलं असतं. आता तुम्ही म्हणाल निर्जीव वस्तूला कुठं चलनवलन आलं? नदी निर्जीव आहे, पण पाणी वाहतं ना, हे त्याचं चलनवलन. एखादी दरड डोंगरावरून कोसळते, दगड जरी अचल असला तरी काही भौगोलिक कारणामुळे ती दरड कोसळते, हे त्याचं चलनवलन. वनस्पती सजीव आहेत, मनुष्य प्राणी सजीव आहेत, 84 लक्ष योनी सजीव आहेत, त्यांचं चलनवलन चालणारच. पण हे जे निर्जीव पदार्थ आहेत, अचेतन, त्यांनासुद्धा कुणीतरी एखादी फोर्स लावला तर न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे त्याची इनर्शिया नावाची स्टेज अनलेस अँड अनटिल सपोर्ट फ्रॉम एक्सटर्नल, अ बॉडी इन द इनर्शियल स्टेज कॅनॉट मूव्ह, हा जो न्यूटनचा पहिला नियम आहे, त्याप्रमाणे अचल वस्तूसुद्धा चलायमान होते जेव्हा त्याला कुठून तरी शक्ती दिली जाते, ढकललं जातं किंवा वाहावलं जातं. तसं या विराट रूपावरती चल आणि अचल, चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव, सचेतन आणि अचेतन अशा सगळ्या पदार्थांचं चलनवलन होत असतं. आणि या विराट रूपाचं वर्णन कसं केलेलं आहे की अग्नी जणू काही त्याचं मस्तक आहे, चंद्र आणि सूर्य हे त्याचे डोळे आहेत, कारण ते प्रकाशमान आहेत. अग्नी हे बुद्धीचं द्योतक आहे म्हणून मस्तकामध्ये अग्नी म्हटलेलं आहे. चंद्र आणि सूर्य हे डोळे आहेत कारण ते प्रकाशमान आहेत. दिशा कान आहेत कारण ऐकू येण्यासाठी दिशांची, डायरेक्शनची आवश्यकता असते. निरनिराळ्या प्रकारचे छंद, माग आपला हा विषय झालेला आहे. छंद म्हणजे लेखनाची विशिष्ट पद्धत, संस्कृतमधली, त्याला छंद म्हटलेलं आहे. ऋचा, वेदांमधल्या ऋचा, आणि विस्तृत रूपाने असलेले 4ही वेद ही त्याची वाणी आहे. ह्या विराट रूपाची वाणी म्हणजे 4 वेद आहेत. वायू हा प्राण आहे, हे आपण बघितलेलं आहे. संपूर्ण चराचर जगत हे त्याचं हृदय आहे आणि पृथ्वी जणू त्याचे पाय आहेत, कारण पृथ्वीमध्ये स्थिरता हा गुण आहे आणि चराचरमध्ये सजीवता हा गुण आहे, म्हणून ते हृदय आहे. अशा रीतीने या विराट स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि या समर्थ चराचर म्हणजे फक्त सजीव लोक येतात बरं का, म्हणजे वनस्पती आणि प्राणी. हे चराचर म्हणजे सचेतन आणि अचेतन नव्हे, चर आणि अचर. चल आणि अचल, वनस्पती चालू शकत नाहीत पण त्या सजीव आहेत. 84 लक्ष योनी चालू शकतात, त्या सजीव आहेत. त्यांच्या हे सगळे 84 लक्ष योनीमधली हे सगळे प्राणी म्हणजे विराट रूपी परमेश्वराचं हृदय आहे. आणि पृथ्वी हे या विराट रूपाचं पाय आहेत, विराट रूपाचे पाय आहेत. आणि या समस्त प्राण्यांमध्ये अंतर्यामी परमात्मा आहे. आता तुम्हाला मी पुन्हा मोबाईलचं उदाहरण देतो. मोबाईल म्हणजे तुम्ही विराट रूप असं समजा, एक क्षणभर समजा. आता वरचे जे सगळे मोबाईलच्या वरच्या बाजूला जे सगळे टाईम, डेट वगैरे, त्यानंतर रेंज दाखवणारे वगैरे आहेत, हे सगळं त्याचं हेड आहे, मस्तक आहे. त्यानंतर स्क्रीन हे त्याचे डोळे आहे, बरोबर. स्पीकर हे त्याचे कान आहेत, हा आपलं हे रिसिव्हर हे त्याचे कान आहेत. त्यामधल्या निरनिराळ्या फॅसिलिटी ही त्याची वाणी आहे. स्पीकर ही त्याची वाणी आहे. त्या वाणीमध्ये काहीही आपण जे फीड केलं होतं ते बोलत आहे.
की आपल्याला रिसीव्ह होतं ते. त्याचा प्राण काय आहे? त्याचा जो आपण चार्ज करतो ती बॅटरी त्याचा प्राण आहे. आणि मोबाईलचं स्टँड हे त्याचे पाय आहेत. तसं ह्या विराट रूपाचं असं पंचमहाभूताशी संबंध दाखवून हे वर्णन केलेलं आहे. आता या उत्पत्तीचा क्रम कसा आहे त्याचं उत्तर अंगिरा ऋषी देत आहेत. तस्माद अग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात् पर्जन्य ओषधया पृथिव्यां पुमान् रेता सिंचति योषितायां वह्निः प्रजायाः पुरुषात् संप्रसूताः. तस्मात् अग्निः यस्य समिधः सूर्यः. अग्निदेव प्रकट होतात ज्यांची समिधा सूर्य आहे. म्हणजे थोडक्यात काय, सूर्यापासून अग्नी तयार होतात, अग्निदेव प्रकट होतात. सोमात पर्जन्यः. सोम म्हणजे चंद्रापासून मेघ उत्पन्न होतात. पृथिव्याम औषधः. पृथ्वीपासून निरनिराळ्या प्रकारचे औषध वनस्पती निर्माण होतात. रेतः म्हणजे या वनस्पतीपासून अन्नापासून जे वीर्य उत्पन्न होतं त्याला रेत म्हणायचं. पुमान पुरुष, योषितायाम स्त्री, यांचा शारीरिक संबंध आल्यानंतर यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे चराचर प्राणी निर्माण नियमपूर्वक होतात. म्हणजे हा सृष्टिक्रम कसा आहे, जगतात हे जग वाढलं कसं, त्याचं उत्तर या मंत्रामध्ये दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा परमेश्वर जग उत्पन्न होतं तेव्हा एकाच प्रकारचं जग होतं असं नाही. परमेश्वराचा संकल्प जसा होतो तसं जग निर्माण होतात. म्हणून त्याने सृष्टीची उत्पत्ती सांगितलेली आहे. पहिल्यांदा सगळ्यात काय, विराट पुरुषाची जी अचिंत्य शक्ती आहे त्याचा एक अंश अग्नितत्व सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झालं. त्यानंतर सूर्यरूपामध्ये ती प्रज्वलित झालेली आहे. अग्नीपासून चंद्र उत्पन्न झाला आणि सूर्याच्या किरणामुळं शीतलता, जलामध्ये शीतलता आल्यामुळं मेघ उत्पन्न झाले. बघा, आपण जे शाळेमध्ये शिकलेलो आहोत की सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याला थंड हवा लागल्यानंतर पुढं ढग उत्पन्न होतात आणि मग पाऊस पडतो. हे जे जलचक्र आपण शाळेत शिकलेलो आहोत हे हजारो वर्षापूर्वी उपनिषदात सांगितलेलं आहे. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, सोमात पर्जन्य यस्य सूर्याः सोमात पर्जन्य. पर्जन्य म्हणजे पाऊस. इथं अंगिरा ऋषीने स्पष्ट लिहिलेलं आहे काय, सूर्यापासून पाण्याची वाफ होते, चंद्रामुळे ती वाफ शीतल होते आणि मग मेघ उत्पन्न होतात. वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. आणि मग मेघांपासून पाऊस पडतो. आपण काय शिकलोय भूगोलात, हेच शिकलो, पाऊस कसा पडतो ते. आणि मग ह्या पावसामुळं पृथ्वीवर नाना प्रकारची झाडं उत्पन्न होतात, औषधं उत्पन्न होतात, पिकं उत्पन्न होतात. ती मनुष्यरूप पुरुष भक्षण करतो, मनुष्य, स्त्री आणि पुरुष. आणि मग त्यांच्यापासून पुरुषाचं वीर्य आणि स्त्रीबीज यांचा शारीरिक संबंधाने संयोग आल्यानंतर निरनिराळे प्राणी निर्माण होतात. स्त्री आणि पुरुष म्हणजे नर आणि मादी असा अर्थ घ्यायचा या ठिकाणी. कारण 84 लक्ष योनी आहेत, त्या सगळ्यांमध्ये काही सस्तन प्राणी असतील, काही अस्तन असतील, पण सगळ्यांमध्ये पुनरुत्पादन असंच होत असतं. सर्वसाधारण प्राण्यांमध्ये काही आता अमिबासारखे असतात, ते युनिसेल्युलर असतात, ते प्राणी आपलं आपण निर्माण करतात, ती गोष्ट वेगळी. आणि मग हे सगळे प्राणी निर्माण झाल्यानंतर या प्राण्यांचं रक्षण करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं, तस्मात् दृचः साम यजुंश दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः. तस्मात् ऋचः, तो परमेश्वरच
ऋग्वेदाची ऋचा आहे, सामवेदाचे मंत्र आहेत, यजुर्वेदाच्या श्रुती आहेत आणि दीक्षा आहेत. सर्वे यज्ञाः सगळे यज्ञ, क्रतु एवं दक्षिणाः संवत्सरकाल, यजमान, सर्व लोक, चंद्रमा, प्रकाश, सूर्य हे सगळं त्या परमेश्वरापासूनच बनतं. आता अंगिरा ऋषींना या ठिकाणी काय म्हणायचं आहे, या सगळ्या प्राणीमात्रांचं रक्षण करण्यासाठी काय पाहिजे, यज्ञ करायला पाहिजे. यज्ञात भवती पर्जन्यः पर्जन्यात अन्नसंभवः. यज्ञ केल्यामुळं चांगला पाऊस पडतो आणि चांगला पाऊस पडल्यानंतर आहार निर्माण होतो, ज्वारी, गहू, तांदूळ वगैरे निर्माण होतो. आता या ठिकाणी काय म्हणतात की प्राणी निर्माण झाले, ठीक आहे, विराट पुरुष झाला, त्याच्यानंतर 84 लक्ष योनी, चराचर प्राणी, वनस्पती सगळे निर्माण झाले, पण ह्यांचं रक्षण करायला पाहिजे, पोषण करायला पाहिजे. मग हे कसं होणार, तर त्यासाठी यज्ञाचं उदाहरण दिलेलं आहे. या परमेश्वरापासून ऋग्वेदाच्या ऋचा निर्माण झालेल्या आहेत. ऋग्वेदामधल्या मंत्रांना ऋचा म्हणतात, सामवेदातल्या श्लोकांना मंत्र म्हणतात, उपनिषदातल्या श्लोकांना सुद्धा मंत्रच म्हणतात, यजुर्वेदातल्या श्लोकांना श्रुती आणि दीक्षा म्हणतात. नाही, यजुर्वेदातल्या श्लोकांना फक्त श्रुती म्हणतात. आणि या यज्ञाचा संकल्प करून त्या यज्ञाचे नियम जो पालन करतो त्या पालन कर्माला दीक्षा म्हणतात. म्हणजे आता समजा एकाने ठरवलं, क्ष व्यक्तीने ठरवलं की मला यज्ञ करायचा आहे, मग त्याला जे यज्ञ करणारे ऋषी असतात ते सांगतात, तुला इतक्या दिवसापासून अमुक अमुक व्रताचं पालन करायला लागेल आणि मग 15 दिवस अगोदर तू त्या कर्तव्याचं पालन केल्यानंतर 16व्या दिवशी आम्ही यज्ञ करू. हे जे व्रतपालन आहे याला दीक्षा असं नाव आहे. आणि त्यानंतर सर्व प्रकारचे यज्ञ हे परमेश्वरानेच ठरवलेले आहे. अमुक एक यज्ञ कसा करायचा, काय करायचा, हे वेदाने सांगितलेलं आहे. परमेश्वरापासून वेद आणि वेदापासून यज्ञ. यजुर्वेदामध्ये ही सगळी कर्मकांड सांगितलेली आहेत आणि यजुर्वेदामध्ये सगळ्या प्रकारच्या यज्ञांची संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे. प्रोसिजर, पुत्रकामेष्टी यज्ञ कसा करायचा, राजसूय यज्ञ कसा करायचा, हे जे यज्ञाचे प्रकार आहेत ते यज्ञ, किंवा याग, गणेश. आता परवा रामलल्लाची स्थापना झाली त्यावेळेला अनेक प्रकारचे यज्ञ केले गेले. मग हे यज्ञ ह्याची प्रक्रिया आली कुठून, वेदातून आली, 4 वेदातून आलेली आहे. मग ते यज्ञाचे आणखी भाग कुठले, एक तुम्हाला मगाशी सांगितलं की जो यज्ञ करणारा असतो त्याने काही गोष्टी पाळाव्या लागतात, त्याला दीक्षा असं म्हणतात. यज्ञामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. ज्या यज्ञामध्ये यूप बनवायचा असतो, यूप म्हणजे काय, एक द्रवरूप असा प्रसाद असतो, त्याला यूप म्हणतात. ज्या यज्ञामध्ये यूप बनवायचा असतो तो एक प्रकारचा यज्ञ, आणि ज्याच्यामध्ये नसतो तो दुसरा प्रकार, त्याला क्रतू असं म्हणतात. क्रतू, यूप म्हणजे ते एक लिक्विड टाईप असतं, पायससारखं असतं. काही यज्ञामध्ये ते पायस बनवतात, काही यज्ञामध्ये बनवत नाहीत, अशी त्या यज्ञाची ती प्रोसिजर आहे. त्यानंतर ते यज्ञ निर्माण करणारा तो यजमान, त्यानंतर संवत्सर, सगळे लोक, सगळीकडं प्रकाश पसरवणारा चंद्र आणि सूर्य, हे सगळं काही परमेश्वरानेच बनवलेलं आहे. चंद्र आणि सूर्य वेगळं का सांगितलेलं आहे, सूर्य दिवसा प्रकाश देतो, चंद्र आपल्या अवस्थेप्रमाणे कमी जास्त प्रकाश देत असतो. कारण हे संवत्सर व्यवस्थित चालावं म्हणून काहीतरी परमेश्वरी योजना आहे, काहीतरी आखणी आहे, काहीतरी गणित आहे, काहीतरी प्लॅनिंग आहे. मग हे सगळं बनवलं कोणी, तर त्या परब्रह्म परमेश्वराने बनवलेलं आहे. आता प्राण्यांचे भेद कसे बनवले हे सांगतात 7व्या श्लोकामध्ये. तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसी प्राणापानो व्रीहि यवौ तपश्च श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यम विधिश्च.
तस्मात् बहुधा देवाहा, त्याच परमेश्वराने अनेक भेद असलेले देवता निर्माण केल्या. अगोदर देवता का निर्माण केल्या? कारण या संपूर्ण सृष्टीची जबाबदारी घेण्यासाठी काही देवतांना त्यांनी नेमलेलं आहे. तर वरुण देवता म्हणजे पाऊस पाडणारी, साध्या मनुष्या पशव वयांसी, साधारण साध्यगण मनुष्य आणि पशु हे बनवले. त्याच्यानंतर अगोदर देवता बनवल्या, मग मनुष्य आणि नंतर पशु पक्षी, त्यानंतर प्राणवायू अपानवायू हे बनवले, त्यानंतर धान्य अन्न बनवलं, अन्नधान्य, त्यानंतर तप श्रद्धा सत्य ब्रह्मचर्य या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रतिसंस्कृत केल्या. म्हणजे त्या योनीची एक लाईफस्टाईल त्यांनी ठरवून दिलेली आहे. बघा किती सखोल असा अभ्यास या उपनिषदामध्ये केलेला आहे. चिमणीने असं उडायचं, मुंगीने असं चालायचं, कावळ्याने असं उडायचं, गरुडाने अशी झेप घ्यायची, माणसाने असं चालायचं, असं पळायचं, असं वागायचं. ही सगळं आखून कोणी दिलं? त्या परमेश्वराने हे सगळं, ही लाईफस्टाईल तयार करून दिली आपल्याला. पण यामध्ये सुद्धा फरक आहे. त्याने मनुष्याला जास्त गोष्टी सांगितलेल्या आहेत, बुद्धी जास्त दिलेली आहे. व्रीही यवौ हितपर्यंत सगळ्यांना लागू आहे. म्हणजे भगवंतानी मनुष्याला निर्माण केलं, प्राणापान निर्माण केलं, पशुपक्षी निर्माण केलं, त्यांच्यासाठी अन्न निर्माण केलं. हे सगळं 84 लक्ष योनीला लागू आहे. 84 लक्ष योनीला प्राणवायू लागतो, अपानवायू लागतो, अन्न औषध पाणी सगळं लागतं. पण त्याच्याशिवाय मनुष्याला काय लागतं? तप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य. हे सगळं इतर प्राण्यांना नाही आहे. तुम्ही बघितलं कधी एक गाढव कुठेतरी बसून तप करायला लागले, घोडा कुठेतरी बसून काहीतरी अनुष्ठान करतोय, किंवा कुठेतरी आणखीन एक प्राणी, एखादा उंट आहे, त्या उंट बाबा कुठेतरी श्रद्धेने काहीतरी करायला लागलाय, असं होत नसतं. या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त परमेश्वराने माणसालाच दिलेल्या आहेत. मग अंगिरा ऋषी म्हणतात, या परब्रह्म परमेश्वराने वसु रुद्र हे अशा अनेक भेद असलेल्या देवता निर्माण केलेल्या आहेत. अष्टवसु, 11 रुद्र, त्यानंतर वरुणादी देवता, हे सगळे ह्या देवतांचे भेद त्यांनी निर्माण केले. त्यांच्यापासून निरनिराळे प्रकारचे मनुष्य आणि अनेक प्रकारचे प्राणी पशु पक्षी निर्माण केले. वायू निर्माण केला श्वसनासाठी, धान्य आणि पाणी निर्माण केलं. परंतु त्यांनीच तप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य हे मनुष्यासाठी निर्माण केलेले आहे. आता ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक नैष्टिक ब्रह्मचर्य आणि एक वैवाहिक ब्रह्मचर्य. नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणजे बालब्रह्मचारी, म्हणजे तो कधी लग्नच करत नाही. आणि वैवाहिक ब्रह्मचर्य म्हणजे काय? विशिष्ट काळानंतर 50 वर्ष झाल्यानंतर मग तो कुठल्याही प्रकारे शरीर संबंध ठेवत नाही. आपला आता गृहस्थाश्रम संपला असं समजून तो शरीर संबंध ठेवत नाही. त्याला वैवाहिक ब्रह्मचर्य असं म्हणतात, किंवा गृहस्थाश्रमाचं ब्रह्मचर्य म्हणतात. हे दोन्ही प्रकारचं ब्रह्मचर्य कोणी निर्माण केलं? परमेश्वराने निर्माण केलं. तप, श्रद्धा, सत्य सगळ्यांसाठी आहे. तप म्हणजे काय? तपयती इति तपहा, ज्याच्यामुळं शरीर गरम होतं त्याला तप म्हणायचं. श्रद्धा म्हणजे गाढ विश्वास, वरवरचा नाही, अतिशय श्रद्धेने करायची गोष्ट. सत्य, खरं बोलायचं. ह्या सगळ्या गोष्टी त्या परमेश्वरापासूनच प्रकट झालेल्या आहेत. यज्ञादी कर्म हे सुद्धा त्याच्यापासूनच प्रकट झालेलं आहे. तात्पर्य काय सांगितलं आहे? सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीचं कारण ते पुरुषोत्तम परब्रह्म आहे. अशा रीतीने हा 7वा मंत्र, दुसऱ्या मुंडकातला पहिल्या खंडातला 7वा मंत्र या ठिकाणी संपलेला आहे. आज मी इथंच थांबतो. पुन्हा एकदा फक्त तुम्हाला आठवण करून देतो की आपण जरूर सबस्क्राईब करा. आता पहिले 25 भाग यूट्यूबवरती आलेले आहेत. लिंक मी
बहुतेक सगळ्या ग्रुपना पाठवलेलीच आहे. तर यूट्यूबमध्ये बघून आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अजून आपल्याला साधारण एक 15 भाग आहेत, मग हे उपनिषद संपेल. तोपर्यंत आपण सबस्क्राईब करत राहा. जो आपल्या दुसऱ्या ग्रुपला पण ही लिंक पाठवा, त्यांनाही यूट्यूबवरती ऐकू देत. जरूर पाठवा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.